चला तर आज आपण मस्त अशी गवाराच्या शेंगाची भाजी करू। त्यामध्ये आपण छोटा कुकर घेतला आहे। त्यामध्ये आता आपण मस्त गवाराच्या शेंगा मी तोडून घेतलेल्या आहेत। त्या आपण एक स्मॉल 10 मिनिटं अशी वाफवून घेऊया। गवाराच्या शेंगा छान अशा वाफवून घेतल्या की लवकर होते आणि टेस्टी पण खूप लागते। असे छान अशा तोडून घेतलेल्या आहेत। त्याला एक सिटी देऊ आपण। नॉमिनल एक ऑफ म्हणू शकतो किंवा सिटी म्हणू शकतो। देऊया आपण। त्यापर्यंत सिटी होतपर्यंत आपण इथे तीळ घेतलेली आहे। तीळ थोडीशी भाजून घेऊया। तीळ छान असे भाजून घेतली। बघू शकता किती छान असे तडतड करत आहे ती। छान असे भाजून घेऊया आपण। छान भाजून घेतली। आता तिला थंडी होते आणि आपण आता खलबत्त्यामध्ये थोडासा लसूण, सांबार आणि अद्रक आणि जिरं थोडंसं असं काढून घेऊया। मस्त छान असं काढून घेऊया। तीळ थंडी होते आपले। कढईमध्ये तेल ठेवूया आपण। जिरं, मोहरी आणि आता बघू शकता मी टमाटर, मिरची, कांदे सगळं चिरून घेतलेलं आहे। सांबारसुद्धा आता आपण तेल टाकलेलं आहे। त्यात मस्त अशी मिरची होऊ देऊया आधी। मिरची टाकलेली आहे। मिरची कांदा होतो छान असा। बघू शकता मी दोन्ही टाकलेले आहे। छान झाले की त्यात आपण मस्त बघू शकता याच्यात मी तीळ भाजले, त्यात लसूण आणि थोडा सांबार टाकलेला ते पण मिक्सरमध्ये काढून घेऊया आपण। मिरची तयार केली तर तयार केलं त्याचा मसाला आपण टाकलेला आहे। छान असं हे देऊया आपण। जे वाफवून घेतलेलं ते 5-10 मिनटं हे गवार शेंगा ते पण आता थंड झालं ते काढून टाकलं। आता आपण टमाटर लसूण झालेलं आहे। त्यामध्ये मिरची टाकलेलं आहे, त्यामध्ये तिखट कमी टाकलेलं मी। तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजे। तिखट मस्त मीठ हळद टाकून द्यायची आणि आता आपण त्यामध्ये छान असे टमाटर टाकूया। मीठ थोडं उशिरा टाकायचं टमाटर थोडे होत आल्यावर, कारण टमाटर पटकन शिजत नाही ना एक वाफेपर्यंत। थोडे टमाटर छान तेलामध्ये देऊया आपण आणि आता थोडं मीठ टाकू। छान टमाटर शिजत आलेलं आहे। आपण त्यात शेंगा टाकूया। त्याला छान असं हे देऊया। कसं भाजलेलं आहे गवार शेंगा। मला खूप टेस्टी लागते अशी करून ठेवा। खूपच टेस्ट लागतं। आपण जे आता मिक्सरमध्ये आपण ते काढले होते ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण। आणि त्यात आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। परत भाजी मी टाकून ते बारीक केलं बरोबर ते मध्ये टाकून देऊया। आणि असं टाकलेलं आहे। थोडंसं पाणी टाकूया। असं कोणाला रस्सा हवा पण त्याला आवडत असेल कमी टाकतात। आमच्याकडे रस्सा हवेच पण थोडंसं हलकंसं शेंगाला थोडंसं असं पाणी सोडलेलं थोडंसं ते आतून एकदम कमी होऊन जातं। बघू शकता माझी भाजी छान अशी होत आली। आपण आता थोडा सांबार टाकूया त्यामध्ये। बघू शकता पूर्णपणे आटलेलं आहे। तीळ टाकल्यामुळे त्याला घट्टपणा असा रस आलेला आहे। बघा भाजी तयार आहे। नक्की करून बघा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। बघू शकता माझी भाजी खूप छान तयार झालेली आहे।